तिकडे पुणे नाशिक रेल्वेचा मूळ प्रस्तावित मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आज चाकणमध्ये आंदोलन अधिक तीव्र झालेलं आहे। आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्गावरच्या मुख्य चौकात रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाचं नेतृत्व खेडचे आमदार बाबाजी काळे करतायत। विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत आणि याच आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पुणे नाशिक महामार्गाच्या चाकण चौकामध्ये आता जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये इथले जे आमदार आहेत बाबाजी काळे ते देखील सहभागी झाले। पुणे नाशिक रेल्वेचा हा मार्ग का बदलला जातोय, नक्की कशामुळे आंदोलन आहे? पुणे नाशिक रेल्वेचा पूर्वीचा मार्ग रद्द करण्याचा घाट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घातलेला आहे। माझा त्यांच्यावर आरोप आहे की त्यांना याच्या पाठीमागे काहीतरी वाईट हेतू आहे आणि तो वाईट हेतू त्यांनी काढावा। कारण आता राज्याच्या माध्यमातून आदरणीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 11 आमदारांनी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो। त्यांनी समिती स्थापन केली, तिचा 2 महिन्यात निर्णय देतो म्हटले, परंतु आमचा त्याच्यावर आक्षेप नाही। परंतु त्या समितीने सुद्धा गावोगावी ज्या ठिकाणून पहिली रेल्वे गेली होती GMRTच्या भागात सर्वेक्षण करावं, कोणती अडचण नाहीये, फक्त काहीतरी राजकीय हेतू म्हणा किंवा इतर काही तांत्रिक हेतू तर कुठलाच नाहीये। आणि मग या लोकांवर अन्याय आमच्या या तालुक्यांवर म्हणण्यापेक्षा पुढच्या पिढीवर अन्याय करण्याचं काम केंद्रीय रेल्वे मंत्री जर करणार असतील तर त्यांना जाग आणण्यासाठी त्यांनी बदल करण्याचा जो घाट घातलाय ही रेल्वे तर होणारच नाही। परंतु हीच रेल्वे जर तुम्ही सर्वेक्षण केलं 400 कोटी रुपये वाटले, मग तुमचे अधिकारी किंवा तुमचे सर्वेक्षण करणारे काय खोटे होते का? पहिले त्यांना सस्पेंड करा ते जर चुकले असतील तर, आणि मग लोकांना 15 वर्ष या ठिकाणी रेल्वे आल्याचा आनंद झाला आणि तो आनंद जर गमवायचं काम केंद्रीय रेल्वे मंत्री या भागात येऊन रद्द करण्याचा जो त्यांनी शब्द या ठिकाणी घोषणा केली त्याच्या विरोधात आहे, त्यांचा आमचा निषेध आहे। त्यामुळे त्या समितीने या ठिकाणी यावं। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आमचे जे 6-7 तालुके आहेत या 6-7 तालुक्याचे जे विधान परिषद विधानसभेचे जे आम्ही 11 आमदार तुमच्याकडे त्या ठिकाणी सातत्यानं मागणी करतोय, ती लोकहिताची आहे, जनहिताची आहे, लोकांच्या कल्याणाची आहे, विकासाची आहे आणि भविष्याच्या पिढीच्या गरजेची आहे। त्यामुळं आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आपण ओळखून केंद्रामध्ये राज्याच्या वतीनं आमच्या भागासाठी आणि ही रेल्वे पूर्ण होण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय विखे पाटील साहेब जे नेतृत्व करतात त्या सर्वांना माझी विनंती आहे की केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आपण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी द्याव्यात आणि आपली जी समिती नेमली त्या समितीने सुद्धा स्थानिक ग्राउंड पातळीवर येऊन लोकांच्या भावना ओळखून कुठलीही अडचण नाही आहे असा अहवाल द्यावा अशी अपेक्षा आहे। म्हणून हे जनभावना या ठिकाणी करतोय। आणि उद्या तुम्ही आता पुढचा प्रश्न विचारण्या अगोदर मी सांगतो, त्यांनी जर बदलायचाच प्रयत्न केला तर समृद्धी महामार्गासहित हे हायवे वगैरे सगळे आता तर प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिनिधी आलेत, पण भविष्यात मुलाबाळांसहित हा खेड तालुका पुढचे तालुके रोडवर बसल्याशिवाय राहणार नाही आणि केंद्राला हाच मार्ग पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आमची विनंती आहे आणि तोच करावा, त्याच्यासाठी आमचं आंदोलन। तर ही आहे जनभावना। अविनाश पवार, NDTV मराठी, चाकण, पुणे।